2026 या वर्षामध्ये तुम्हाला काय करायचं नाही? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे लिहिणार आहे 2026 हे पूर्णपणे लिहायचं. कारण कधी-कधी काय होतं, की आपण कंटाळा करतो किंवा एखादा फॉर्म भरायचा असतो, एखाद्या ठिकाणी तारीख लिहायची असते, तेव्हा तुम्ही फक्त 26 लिहिता. तर तसं करायचं नाहीये. कारण हे जे वर्ष आहे हे सूर्यदेवाचं वर्ष आहे आणि 26 याची जर बेरीज केली तर त्याची संख्या येते 8 म्हणजे ती शनीची संख्या येते. मग तुम्ही ज्याच्यासाठी अर्ज करत असाल, ज्याच्यासाठी फॉर्म भरत असाल किंवा जे काम करायचं असेल, त्याच्यासाठी विलंब होण्याची शक्यता दिसून येते. आणि दुसरं म्हणजे ज्यांना शनीची साडेसाती आहे किंवा ज्यांना शनीची ढैया सुरू आहे, म्हणजे काय तर मीन रास आहे, सिंह आहे, कुंभ आहे आणि धनु या राशींनी मात्र हे 26 लिहिणं कटाक्षाने टाळायचं आहे. या वर्षात ज्यांना बीपीचा त्रास आहे, त्यांनी रागावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि ज्यांना हार्टचा त्रास आहे, त्यांनी खाण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे. आणि ज्यांना आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर त्यांनी अगदी रोज जमलं नाही, तरी किमान सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी 12 सूर्यनमस्कार घालायला विसरायचे नाही. जय गजानन.